My friends, last period we have completed the fall of Troy part first. Today we are going to learn about the part second of the fall of the Troy. Here everybody should open your text, your course book and see on the page number 72. विद्यार्थी मित्रो, आपण पहिल्या भागामध्ये ग्रीक सैन्याने ट्रॉय या शहराच्या भोवती सभोवताली 10 वर्ष वेढा टाकलेला होता. जवळजवळ 10 वर्ष हे युद्ध चाललेलं होतं आणि तरी सुद्धा ग्रीक लोकांना ट्रॉय शहर हे एका भक्कम किल्ल्याप्रमाणे असल्यामुळं त्याच्यावरती विजय मिळवता आला नव्हता. परंतु आपण भाग 2 मध्ये द फॉल ऑफ ट्रॉय या पाठात आपण ट्रॉय शहराचा पाडाव कसा झाला, ग्रीक लोक कशा पद्धतीने विजय मिळविले, हा भाग आपण भाग 2 या भागा द फॉल ऑफ ट्रॉय या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्ट सेकंड, सी ऑन द पेज नंबर 72, पॅराग्राफ नंबर 1. At last Troy was taken not by force but by a trick. शेवटी ट्रॉयचा पाडाव शक्तीनं नाही झाला तर युक्तीनं झाला. ट्रॉय वॉज टेकन, शेवटी ट्रॉय हे घेतलं गेलं, शक्तीनं नाही आहे, बाय द फोर्स नाही आहे, बट बाय द ट्रिक. इट वॉज अ कनिंग ओडेसियस who thought of a plan to obtain the victory. ग्रीक सैन्यांच्याकडून जो योद्धा होता ओडेसियस, या ओडेसियसनं कनिंग म्हटलेलं आहे तिथं. कनिंग म्हणजे कावेबाज किंवा धूर्त. ह्या धूर्त ओडेसियसनं विचारपूर्वक एक प्लॅन ठरवला की जेणेकरून आपल्याला ट्रॉय या शहरावरती विजय मिळवता येईल. अशा पद्धतीनं त्यानं एक प्लॅन तयार केला. तो प्लॅन कसा होता तो बघा. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. त्यानं सांगितलं की पहिल्यांदा आपण एक मोठा असा लाकडी घोडा बनवूया. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. इतका मोठा की त्याच्या आतमध्ये लोक बसू शकतील, मावू शकतील, इतका मोठा आपण तो घोडा बनवूया. And let some of our best fighters hide in the horse. Here the word used best, superlative degree used here. Good is the positive degree, better comparative degree, and best म्हणजे सर्वोत्तम. सर्वोत्तम फायटर म्हणजे योद्धे. आणि त्या घोड्याच्या आतमध्ये आपण सर्वोत्तम असे योद्धे आतमध्ये बसू. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. आणि आपण काय करूया, आपले जे तंबू आहेत त्या भिंतीच्या कडेला असणारे, समुद्राच्या काठाला असणारे जे तंबू उभारले होते ते आपण जाळून टाकूया. अँड प्रिटेंड, आणि ढोंग करूया, भासवूया असं, टू सेल अवे इन आवर शिप्स. आपली जहाज आपण घेऊन गेल्याचं या ट्रोजन लोकांना भासवून देऊया, त्याचा ढोंग करूया. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, टू इन्स्टेड ऑफ इथं फ्रेज वापरलेली आहे. टू इन्स्टेड ऑफ याचा अर्थ च्या ऐवजी. या फ्रेजचा अर्थ काय होतो, च्या ऐवजी. टू इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण आपण दूर जाण्याच्या ऐवजी, वी विल रिटर्न इन द नाईट, आपण रात्रीच्या वेळेला पुन्हा परत येऊ. वी विल रिटर्न इन द नाईट. आता हे वाक्य कोणत्या काळामध्ये दिलेलं आहे, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये ते वाक्य दिलेलं आहे. वी विल रिटर्न इन द नाईट. जर साध्या वर्तमान काळामध्ये याचं रूपांतर करायचं असेल तर वी रिटर्न इन द नाईट, आपण पुन्हा रात्रीला परतू. व्हेन द ट्रोजन्स आर ॲज अ स्लीप, आणि मध्यरात्रीच्या वेळेला ते ट्रोजन्स आहेत, ते ट्रोजन्स गाढ झोपेमध्ये असतील.
We will attack the city and burn and kill. And that time we will attack on the city, Troy city, and we will burn and kill to the Trojans. आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला आपण त्या शहरावरती हल्ला करू, जाळून टाकू आणि ट्रोजन लोकांना ठार करू. Here the first paragraph, in this first paragraph, the Odysseus who planned to defeat the Trojans. त्यानं नियोजन केलेलं होतं, प्लॅन केलेला होता विचारपूर्वक, आपण या ट्रॉय या शहरावरती कशा पद्धतीनं विजय मिळवू, अशा या पद्धतीनं त्यानं नियोजन केलेलं होतं. नाउ द सेकंड पॅरेग्राफ. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस. The Greek leaders decided to follow the advice. The Greek leaders decide to follow the advice. ॲडवाइस हे इथं काय आहे, नाऊन दिलेलं आहे म्हणजे सल्ला, आणि इथं सीच्या ऐवजी जर यस दिलं असतं, ॲडवाइज असं दिलं असतं तर सल्ला देणे असा अर्थ होतो. आता या वाक्याचं आपण काय करायचं, पिक आउट the infinitive form. किंवा पिक आउटच्या ऐवजी आपण अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह फॉर्म असंही म्हणू शकतो. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह फॉर्म. क्रियापदाचं पहिलं रूप जिथं असतं, काही वेळेला त्याच्या पुढं टू लावलेलं असतं, काही वेळा टू लावलेलं नसतं. असा शब्द त्या वाक्यामधला उचलायचा, त्याला आपण अधोरेखित करायचं. द ग्रीक लीडर्स डिसाइड टू फॉलो. दिस इज द इन्फिनिटिव्ह फॉर्म. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. द ग्रीक लीडर्स डिसाइड टू फॉलो द ॲडवाइस. आणि जे ग्रीकचं नेतृत्व करणारे लोक होते, योद्धे होते, त्यांनी या ओडेसियसचं जो सल्ला दिलेला होता त्या सल्ल्याचं अनुकरण करायचं त्यांनी ठरवलं. ऑफ द वाईज ओडेसियस, चतुर ओडेसियसनं जो सल्ला दिलेला होता त्या सल्ल्याचं अनुकरण करायचं त्यांनी ठरवलं. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. स्किलफुल इंजिनियर, कौशल्यपूर्ण अशा अभियंत्याकडून, कारागिराकडून एक मोठा घोडा तयार करण्यात आला. ग्रेटेस्ट शब्द काय वापरलेला आहे? सो अ ग्रेट हिरोज, द ग्रेट हॉर्स ऑफ द वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर्स. कुशल अभियंत्यांच्याकडून तो घोडा बनवला गेला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज, ग्रेटेस्ट इथं वापरलेला आहे शब्द. ग्रेट, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट हिरोज, जे महान योद्धे होते, कोण कोण? मेनलस, ओडेसियस हिमसेल्फ अँड अदर्स एंटर्ड इट. आणि इतर काही हे त्या घोड्याच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. द लास्ट मॅन टू गो इन बीइंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. त्या घोड्याच्या आतमध्ये जाणारा जो शेवटचा माणूस होता त्याला हे गुपित सिक्रेट माहीत होतं की त्या दरवाजा, त्या घोड्याच्या आतमध्ये जाण्याचा दरवाजा बंद कसा करायचा आणि उघडायचा कसा याचं नेमकं ज्ञान असणारा, गुपित ज्ञान असणारा जो माणूस होता त्याला शेवटी पाठविण्यात आलं. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. त्या मध्यरात्रीच्या दरम्यान ग्रीक लोकांनी आपली तंबू जाळले. अँड सेल्ड देअर शिप्स,
आणि त्यांची जी जहाजं होती ती जहाजं त्याने काय केली, हाकली, तिथून घेऊन गेली. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार, फार दूर, पण ते काय खूप दूरवर गेलेले नव्हते. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. केवळ एकच माणूस त्यांनी मागे ठेवला. Only one man was left behind, पाठीमागे ठेवला. कशासाठी? टू परश्यूड, ट्रोजन लोकांचं मन वळवण्यासाठी किंवा ट्रोजन लोकांना पटविण्यासाठी एक ग्रीक तिथं माणूस त्याने ठेवला. The Trojans to drag the horse into their city, म्हणजे ट्रोजन लोक तो घोडा आपल्या नगरामध्ये ओढून नेतील. टू ड्रॅग, परत इथे इन्फिनिटिव्ह फॉर्म आलेला आहे बघा. तो घोडा आतमध्ये ओढून नेण्यासाठी, हे पटवून सांगण्यासाठी म्हणून एक माणूस त्यांनी तिथं ठेवला. नेक्स्ट डे. Here we completed the second paragraph. In this paragraph, a great wooden horse made and great heroes hide in it, and they burned their tents and they sailed away. But they did not sailed away far. परंतु ते काय खूप दूरवरती गेलेले नव्हते. थर्ड paragraph. Next day, the Trojans woke up. Woke up is the past verb of wake up. दुसऱ्या दिवशी ट्रोजन लोक उठले. एक्सपेक्टिंग, एक्सपेक्ट, टू एक्सपेक्ट म्हणजे च्या अपेक्षेने, टू एक्सेप्ट ऑफ च्या अपेक्षेने. एक्सपेक्ट वेगळं आणि ऍक्सेप्ट वेगळं. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. गेल्या 10 वर्षापासून जसं ते करत आलेले होते. सकाळी उठलं, आवरलं की परत आपण आपल्या तटबंदीच्या बाहेर, भिंतीच्या बाहेर जायचं आणि युद्ध खेळायचं, या अपेक्षेनं ते उठले. What a delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. What a delight and surprise. किती आनंद झाला असेल त्यांना, किती आश्चर्य वाटले असेल. They felt at the sight they saw on the seashore. Seashore म्हणजे समुद्र किनारा. त्यांनी ज्यावेळेला समुद्र किनाऱ्याकडे पाहिलं आणि त्या भिंतीच्या पलीकडे, आउटसाइड द वॉल, भिंतीच्या पलीकडे असणारा जो समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनाऱ्याकडे ज्यावेळेला त्यांनी पाहिलं त्यावेळेला त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, खूप आनंद झाला. It seemed that the long siege was over at last. लॉंग सीज, दीर्घकालीन चालू असणारा जो वेढा होता ग्रीकांनी त्या शहराला दिलेला होता, तो वेढा शेवटी सुटला होता. युद्ध थांबलं होतं. द टेंट्स हॅड बीन बर्न्ड. समुद्र किनाऱ्याकडे त्यांनी पाहिलं, त्या ग्रीकांचे जे टेंट्स होते, तंबू होते, ते जळत होते. द शोअर वॉज डेझर्टेड. शोअर म्हणजे किनारा, समुद्राचा किनारा जो होता वॉज डेझर्टेड. डेझर्ट म्हणजे वाळवंट. डेझर्टेड म्हणजे रिकामा झालेला होता, सामसूम झालेला होता. संपूर्ण किनारा सामसूम झालेला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गोन. ग्रीकची जहाज जी होती ती जहाज काय झालेली होती, निघून गेलेली होती. इन दिस पॅरेग्राफ द रिझन फॉर द ट्रॉय टू रिजॉइस अँड सेलिब्रेट इज गिवन हिअर. त्या उतार्यामध्ये का बरं त्या ट्रोजन लोकांना खूप आनंद झाला. दे डिलाइटेड अँड रिजॉइस, दे सेलिब्रेटेड. का बरं इतका आनंद झाला हे या उतार्यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट्स अ पीस ॲट लास्ट दे क्राईड. इट्स अ पीस ॲट लास्ट दे क्राईड. या वाक्याचा आपल्याला मेक इनडायरेक्ट सेंटेन्स करायचा.
इनडायरेक्ट सेंटेन्स करायचा आहे. काय होईल? इट्स शॉर्ट फॉर्म आहे, इट इज याचा शॉर्ट फॉर्म आहे. पहिल्यांदा हे विधानार्थी वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळं दे क्राईड दॅट इट वॉज, इट इज असल्यामुळं इट वॉज पीस ॲट लास्ट. शेवटी युद्ध संपलेलं होतं, शांतता आलेली होती. अँड ओपनड वाईड देअर गेट्स. त्यांनी काय केलं? सैन्य गेलेले आहे, तंबू जळालेले आहे. त्यांनी लगेच काय केलं? आपल्या शहराच्या सभोवताली असणारा जो तट होता, त्या तटाला जे दरवाजा गेट होतं, ते गेट त्यांनी सकाळ उघडलं. and opened wide their gates and came out in a large number. आणि मोठ्या संख्येनं ते त्या मैदानामध्ये आलेले होते. On the plain, glad to be free again to go where they pleased. Glad, they become very happy. ते खूप आनंदी झालेले होते. Pleased पहिल्या भागात तो शब्द गेलेला होता. आपल्या मर्जीनुसार आता केव्हाही ते बाहेर येऊ शकत होते आणि आपण आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे या आविर्भावामध्ये ते कुठेही हिंडू शकत होते. They saw on the sands the huge wooden horse. After some time, when they have seen the tents have burned, that time they came outside on the plain, on the seashore, and they saw on the sand there was a big, very huge wooden horse. काही वेळानंतर त्यांनी मोठासा घोडा त्या वाळवंटामध्ये, त्या मैदानामध्ये त्यांनी पाहिला. They gathered around it in astonishment. Astonishment, आश्चर्याने ते त्या घोड्याभोवती सगळे गोळा झाले. गॅदर, गोळा होणे. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ अ वर्क. खरोखरच ती अचंबित करणारी अशी कलाकृती होती. म्हणून आश्चर्यानं सर्वच ट्रोजन लोक त्या घोड्याभोवती गोळा झाले. हिअर इन दिस पॅरेग्राफ द ट्रोजन्स वेअर व्हेरी हॅपी बिकॉज they become free. The war was ended, over, and therefore they opened the gate of their city. आणि म्हणून निवांतपणे ते आनंदित होऊन आपल्या शहराचा जो गेट होता तो गेट त्यांनी उघडा ठेवला. As they were wondering how the horse had been built, आश्चर्य व्यक्त करत होते. का आश्चर्य व्यक्त करत होते? तो घोडा, इतका मोठा घोडा सुबक आकृतीमध्ये कसा काय बनवला गेला असेल याचं आश्चर्य त्यांना वाटत होतं. अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. का बरं त्यांनी इथं पाठीमागं हा घोडा इथं ठेवून गेले असतील, त्याचं आश्चर्य त्या लोकांना वाटत होतं, ट्रोजन लोकांना वाटत होतं. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर लाईंग अंडर इट. आणखीन काय पाहिलं त्यांनी त्या वाळवंटामध्ये किंवा त्या मैदानामध्ये, त्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी काय पाहिलं? एक मोठा घोडा आणि त्या घोड्याच्या बरोबर खालच्या बाजूला एक ग्रीक सैनिक हात बांधलेल्या अवस्थेमध्ये, बंदिस्त अवस्थेमध्ये तिथं त्यांनी वाळूमध्ये पाहिलं. व्हेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट. ज्यावेळा त्या हात बांधलेल्या माणसाला त्यांनी उठवलं, त्या वाळूमधून बाहेर काढलं. द मॅन प्रिटेंडेड टू बी अ व्हेरी फ्रायटनड ऑफ देम. प्रिटेंडेड ढोंग करणे, फ्रायटनड घाबरलेला असणे. त्या माणसानं असं ढोंग केलं होतं की मी खूप घाबरलेला आहे असं त्यानं दाखवलेलं होतं. वेन ही वॉज कमांडेड टू टेल देम व्हाय द ग्रीक्स हॅड गोन अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस horse behind.
when all the Trojans came together to this person and they asked the question why the Greeks had gone from here and why they had left this horse behind. का बरं ते ग्रीक सगळे इथून निघून गेले आणि का बरं हा घोडा त्यांनी इथं पाठीमागे ठेवला, असं ज्यावेळेला त्या ग्रीकच्या माणसाला त्यांनी विचारलं, त्या योद्ध्याला त्यावेळेला विचारलं त्यांनी, ही प्रिटेंडेड, लुक ऑन पेज नंबर 73, ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच अँड रेफ्युज्ड टू स्पीक. ट्रेम्बल थर 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 कापणे, प्रिटेंड ढोंग करणे, थर थर कापल्याचा त्यानं आविर्भाव आणला, ढोंग केला, खूप घाबरल्याचा त्यानं आविर्भाव आणला होता. व्हेरी मच अँड रिफ्युज्ड टू स्पीक, आणि सांगायला त्यानं नकार दिला होता. व्हेन ॲट लास्ट दे थ्रीटन्ड टू किल हिम, थ्रीटन्ड धमकावणे. जेव्हा शेवटी ट्रोजन लोक त्याला धमकावले, काय, टू किल यू, तुला ठार करेल, सांग नाही तर तुला ठार करेल, असं ज्यावेळेला त्यांनी धमकावलं त्यावेळेला ही स्पोक अँड टोल्ड देम द फॉल्स टेल. टेल म्हणजे कथा, फॉल्स म्हणजे खोटी. त्यांनी एक खोटी कथा बनवून सांगितली. कोणती ती कथा होती, पुढच्या उतार्यामध्ये इथं दिलेला आहे. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. दीर्घकालीन हे जे युद्ध चालू आहे त्या युद्धाला ग्रीक लोक कंटाळलेले होते. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि म्हणून त्यांनी आपली जहाजं इथून काढून आपल्या देशामध्ये ते गेले, निघून गेले असं त्यानं सांगितलं. ही सेड बट दे आर अफ्रेड ऑफ अ लॉंग व्हायोज होम टू. अनदर वन फ्रेज came in these sentences. To afraid of, to afraid of means ची भीती वाटणे. They are afraid of the long voyage. Voyage समुद्र प्रवास, long दीर्घ, दीर्घ समुद्र प्रवासाला सुद्धा ते घाबरले होते. बट दे आर अफ्रेड ऑफ अ लॉंग व्हायोज होम टू अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट. ते दीर्घ प्रवासाला घाबरले होते आणि म्हणून त्यांनी एवढा मोठा घोडा बनविला आणि मागे ठेवला. लेफ्ट इट as an offering to the god of the sea. God of the sea, समुद्र देवतेला ऑफर करण्यासाठी, समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी एवढा मोठा घोडा त्यांनी बनविला आणि तो इथंच सोडून गेला. They wanted also to kill me. ते मला सुद्धा ठार मारणार होते. ही कथा बनवून सांगतोय तो कोण, ग्रीक सैनिक. And offer me as a sacrifice to the sea god. मला सुद्धा ते समुद्र देवतेला बळी देण्यासाठी ठार करणार होते. But I escaped and hid from them. परंतु मी त्यांच्या तावडीतून निसटलो आणि लपलो. Here the big wooden horse was not really offering to the god of the sea, but it was a false tale made by a Greek soldier. त्यांना कथा बनवून सांगितलेली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. But why did the Greeks make such a huge horse? Interrogative sentence. प्रश्नार्थक वाक्य इथं विचारलेलं आहे. का बरं ग्रीक लोकांनी एवढा मोठा, ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा, एवढा मोठा घोडा बनविला का, काय कारण असावं? सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड, काही ट्रोजन लोकांनी त्यांना प्रश्न विचारला. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. तो धूर्त, तो कावेबाज ग्रीक जो सैनिक होता त्यानं उत्तर दिलं काय, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग
जर त्याने छोटीशी वस्तू समुद्र देवतेला दान करण्यासाठी दिली असती तर यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी, तर कदाचित तुम्ही ही समुद्र देवतेला दान केलेली वस्तू तुमच्या शहरामध्ये आतमध्ये ओढून नेली असती. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी, तुमच्या शहरामध्ये नेली असती. देन द लक वुड हॅव गोन टू द ट्रोजन्स, आणि काय झालं असतं, जे लक आहे, जे फेट आहे, जे नशीब आहे, दैव जे आहे ते तुमच्या बाजूने फिरलं असतं. त्यांचा समुद्र प्रवास अडथळ्याचा ठरला असता, असं तो बनवून सांगतोय, खोटं खोटं सांगतोय तो. देन द लक वुड हॅव गोन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स, आणि ग्रीक्सला अनेक अडथळे आले असते. ग्रीकच्या बाजूनं नशीब येण्यापेक्षा कुणाच्या बाजूनं आलं असतं, ट्रोजनच्या बाजूनं आलं असतं, जर ट्रोजन लोकांनी तो घोडा त्यांच्या नगरामध्ये आतमध्ये ओढत नेला असता तर. दॅट इज व्हाय दे मेड टू बिग, आणि म्हणूनच या ग्रीक लोकांनी एवढा मोठा घोडा बनविला आहे टू गो इनसाइड युअर गेट, जेणेकरून तुमच्या गेटमधून तो घोडा आतमध्ये जाऊ शकणार नाही. एवढा मोठा घोडा त्याने बनवलेला आहे असं या ग्रीक सैनिकानं खोटं सांगितलं. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. डिलायटेड मगाशी सांगितलेलं होतं, आनंदित झाले. द ट्रोजन्स दे वेअर डिलायटेड टू हिअर दिस, ही घटना ऐकून, ही बातमी ऐकून ट्रोजन लोक आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गोन, द ग्रीक्स हॅव गोन, कोणता काळ आहे हा, पूर्ण वर्तमान काळ आहे इथं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे इथं. द ग्रीक्स हॅव गोन. Change it into simple past tense. The Greeks have gone. ग्रीक लोक आता गेलेले आहेत. याचा आपण साध्या भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. कसं होईल, द ग्रीक्स वेंट, गोचा भूतकाळ वेंट, असं ते वाक्य होईल. They said and the walls are no longer necessary. आता भिंतींची काय गरज नाही आपल्याला. द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. या वाक्याचं आपण ऍड क्वेश्चन टॅग मध्ये जर रूपांतर केलं तर कसं होईल बघा. आता द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. And a question tag. काय होईल ज्यावेळेला आपण क्वेश्चन टॅगचा प्रश्नाचं उत्तर आपण सोडवतो त्यावेळेला पहिल्यांदा आहे तसं ते वाक्य लिहून घेतो. द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. त्याच्यानंतर स्वल्पविराम देतो. त्या वाक्यामध्ये असलेलं सहाय्यक क्रियापद घेतो आपण आर. जर वाक्य नकारार्थी असेल तर ते होकारार्थी करतो. इथं नकारार्थी आहे, नो आलेला आहे म्हणून. मग राहिलेलं जो कर्ता आहे त्या कर्त्याचं सर्वनामाचं रूप आपण तिथं वापरतो. आर दे आणि शेवटी प्रश्नचिन्ह. असं आपण त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग बनवतो.
आता आपल्याला भिंतींची काय गरज, सगळे ग्रीक निघून गेले घाबरून, कंटाळले युद्धाला, 10 वर्ष युद्ध चालू होतं. निघून गेल्यानंतर त्याने घोडा ठेवून गेला, आपला समुद्र प्रवास चांगला व्हावा या हेतून. मग एवढा मोठा का घोडा बनविला त्याने, त्या गेट मधून आत जाऊ नये म्हणून. मग असं करूया की आपण एक भिंतीला भगदाड पाडूया आणि घोड्याला वडत आत नेऊया, असं त्याने विचार केला. लेट अस मेक अ होल, होल भोग पाडूया आपण एका भिंतीला, भगदाड पाडूया. अँड ड्रॅग द हॉर्स इन, आणि घोड्याला आपण ड्रॅग ओढत ओढत आतमध्ये आपल्या नगरामध्ये नेऊया, असं ट्रोजन लोकांचं मत झालं. देअर वाईज प्रिस्ट वॉर्नड देम, त्यांचा जो हुशार चतुर धर्मगुरू होता त्यानं ताकीद दिली किंवा इशारा दिला, वॉर्न इशारा दिला, काय, नॉट टू डू सो, असं तुम्ही करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल ruin us, आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी ही एक ट्रिक आहे, हा एक प्लॅन आहे. इट मे कदाचित हा त्यांचा प्लॅन असेल असं त्यानं सांगितलं.